BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या नवीन कायद्यानुसार आता जर दुसरं लग्न केलं असेल, पहिलं लग्न अस्तित्वात असताना जर दुसरं लग्न केलं असेल तर अशा परिस्थितीत या संदर्भातली तरतूद ही या कायद्यातील कलम 82 मध्ये करण्यात आली. आता या कायद्यातील कलमामध्ये अगोदरच्या तरतुदीप्रमाणे शिक्षा नसून तिच्यात आता वाढ करण्यात आली आहे. म्हणजे जर एखादा व्यक्ती पहिलं लग्न अस्तित्वात असताना जर दुसरं लग्न करत असेल आणि ही गोष्ट जर ज्याच्याशी लग्न केलं असेल त्याला पहिल्या लग्नाची माहिती किंवा पूर्वकल्पना न देता जर केलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या आरोपीला, मग ती पत्नी असो किंवा पती, तर त्या दोघांनाही 10 वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंडाची तरतूद करण्यात आली. धन्यवाद. BNSS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या नवीन कायद्यानुसार